Hello student, good evening. कसे आहात? बरे आहे ना? Yesterday we have studied direct indirect. I told you that I will teach you now direct indirect only today itself. बरोबर की नाही? आजच मी तुम्हाला एवढा डायरेक्ट इनडायरेक्टचा पोर्शन कंप्लीट करणार आहे आणि तो 10वी 12वी 9वी ला आहे. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा मित्र. सर्वांना बघू द्या. व्हेरी इम्पॉर्टंट फॉर एन्युअल एक्झामिनेशन. इंग्लिश डायरेक्ट इनडायरेक्ट 9, 10, 12th स्टँडर्ड. बरोबर. पहिलं बघा डायरेक्ट. ही सेड टू मी आय वॉज वेटिंग फॉर यू. ही सेड टू मी आय वॉज वेटिंग फॉर मी. स्पीच आहे. आता हे डायरेक्ट इनडायरेक्ट. आता हे डायरेक्ट झालं. इनडायरेक्ट मध्ये काल तुम्हाला सांगितलं सेड टू असेल. सेड टू असेल तर टोल्ड लावा. डोळे झाकून टोल्ड आणि पुढे दॅट. हे बघा इनडायरेक्ट काय होईल. ही सेड टू च ही टोल्ड मी. हे बघा मी जसं तसं. ही टोल्ड मी. मीच मीच. ही टोल्ड मी दॅट. दॅट पुढं आणि मग आता ही म्हणून ही हॅड बीन वेटिंग फॉर यू. वॉज वेटिंग ना तर ही हॅड बीन वेटिंग फॉर यू. आता हा कंटिन्युअस पास्ट टेन्सचा झाला पास्ट परफेक्ट कंटिन्युअस. बघा पास्ट परफेक्ट कंटिन्युअस झाला. मग पास्ट कंटिन्युअसचा पास्ट परफेक्ट कंटिन्युअसच होतो हे लक्षात ठेवा. ही टोल्ड मी दॅट ही हॅड बीन वेटिंग फॉर मी. यूच मी झालं. आता डायरेक्ट शी सेड टू मी. सेड टू मी चालय बघा. आय हॅड कम्प्लिटेड माय वर्क. आय हॅड कम्प्लिटेड माय वर्क. मग काय सेड टू मी आहे. सेड टू च टोल्ड झालं. सी टोल्ड मी दॅट. बघा सी टोल्ड मी दॅट सी हॅड कम्प्लिटेड हर वर्क. शी हॅड कम्प्लिटेड हर वर्क. कम्प्लिटेड हर वर्क काय झालं. परफेक्ट पास्ट परफेक्ट टेन्स झाला. पास्ट परफेक्ट याच्या पुढं पास्ट पार्टिसिपल आलं नाही का वर्कचं. म्हणून शी टोल्ड मी दॅट शी हॅड कम्प्लिटेड हर वर्क. हर का झालं तर मी आहे की नाही. मायचं हर झालं कारण सी आहे. बरोबर. आता सी सेड परत सेड आलंय बघा. सेड आहे फक्त. सी सेड आय हॅड बीन प्लेइंग लुडो फॉर 2 hours. मग काय होईल इनडायरेक्ट. सेडचं सेडच आलं. सी सेड दॅट. सी सेड दॅट. टू असतं तर टोल्ड आलं असतं परंतु इथं फक्त सेड आहे. सी सेड दॅट सी हॅड बीन. सी इथं आईचं सी झालंय बघा. सी हॅड बीन. सी हॅड बीन प्लेइंग लुडो फॉर 2 hours. प्लेइंग लुडो फॉर 2 hours झालं. सेड असेल तर सेडच घ्या. सेड टू असेल तर टोल्ड घ्या. कळलं. आता डायरेक्टचं सेड टू आलंय. मालाला म्हणतोय की नाही. मग इथं टोल्ड. सेड टू च काय आहे टोल्ड आलं. हे बघा टोल्ड आलं. मग टोल्ड माला दॅट आहे की नाही. आय विल राईट अ लेटर. मग ही येईल ना आईचं. विलचं वूड. ही वूड राईट अ लेटर. जसं तसं. ही वूड हा भविष्यकाळ आहे आणि कोणता भविष्यकाळ आहे. फ्युचर परफेक्ट येणार का. फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस येणार का सिंपल फ्युचर येणार हे तुम्ही लक्षात ठेवायचं. म्हणून टोल्ड आलं सेड टू च मला दॅट ही वुड राईट अ लेटर. बरं. पुढचं आहे डायरेक्ट काय. पिंकू सेड टू राजू. राजू काय म्हणतो. गीता विल बी वेटिंग फॉर मी. गीता माझ्यासाठी थांबणार आहे. विल बी वेटिंग आहे की नाही. विल बी वेटिंग फॉर मी. मग इथं इनडायरेक्ट काय येईल. इथं सेड टू आलाय मित्र. बघा सेड टू. मग इथं टोल्ड आला लगेच बघा. पिंकू टोल्ड राजू दॅट. पिंकू टोल्ड सेड टू इथं टोल्ड राजू दॅट. दॅट विसरायचं नाही. गीता आणि विलचा वूड झाला. गीता वुड बी
वुडचा वुड झाला, वुड बी वेटिंग फॉर हिम. बघा, गीता वुड बी वेटिंग फॉर हिम. जसं तसं यूचा हिम झाला. आता पुढचं काय बघा, डायरेक्ट काय, शॅल यू सेड टू रवी. काय म्हणतो, आय विल हॅव कम्प्लिटेड माय वर्क. शालू काय म्हणते, मी माझं जे काम आहे ते कम्प्लीट केलेलं आहे, मी माझं काम पूर्ण केलेलं आहे. शालू म्हणते मी माझं काम पूर्ण केलेलं आहे, करणार आहे, आय विल. मग शालू इथं सेड टू आलंय परत बघा, सेड टू तर मग टोल्ड आलं. शालू टोल्ड रवी दॅट आलं का नाही, शालू टोल्ड रवी दॅट आहे का नाही. सेड टू आलं का, इथं टोल्ड दॅट. आईचं सी झालं कारण शालू आहे. शी वुलचं वुड, शी वुड हॅव कम्प्लिटेड माय म्हणजे हर वर्क. शी वुड हॅव कम्प्लिटेड हर वर्क. वुड हॅव म्हणजे फ्युचर परफेक्ट टेन्स आहे का नाही. वुड हॅव हा फ्युचर इम्परफेक्ट कंटिन्युअस नाहीये. हॅव कम्प्लिटेड, बरोबर की नाही. विल हॅव कम्प्लिटेड करणारे, पण वुड हॅव कम्प्लिटेड म्हणजेच विलचा वुड झाला, हॅव जसं तसं कम्प्लिटेड. त्याच काळामध्ये हा आलेला आहे फ्युचर मध्ये. टोल्ड, सेड टू चं लक्षात ठेवायचं, टोल्ड आलं जसेच तसं, आणि दॅट आईचा सी, इथं वुड हॅव जसंच तसं. वुडच्या पुढे हॅव नाही येत कधी, वुड हॅव कम्प्लिटेड हर वर्क. बरोबर. आता होमवर्क साठी देत मित्र डायरेक्ट इनडायरेक्ट. निशा सेड टू आलंय बघा इथं, निशा सेड टू मी. मग इथे होमवर्क आहे, आय विल हॅव बीन रीडिंग, आय विल हॅव बीन रीडिंग. निशा इथं सेड टू ये, मग काय येईल, टोल्ड तर येणारच ना. निशा टोल्ड मी दॅट, निशा टोल्ड मी दॅट शी वुड हॅव बीन रीडिंग. अरे मीच सांगितलं शी वुड हॅव. तुम्ही लिहायचं हे 1 मार्कासाठी आहे, नाही 2 मार्कासाठी आहे, डायरेक्ट इनडायरेक्ट. तर तुम्ही काय येईल हे तुम्ही लिहायचं. हे सर्व यू हॅव टू राईट दिस डायरेक्ट इनडायरेक्ट, ऑल दिस डायरेक्ट इनडायरेक्ट इन युअर इंग्लिश नोटबुक, ग्रामर नोटबुक. ओके, थँक्यू. सबस्क्राईब.